कबूतर आणि मुंगीची गोष्ट। एका घनदाट जंगलाच्या काठाशी एक शांत नदी वाहत। त्या नदीजवळ झाडांमध्ये एक कबूतर राहत होता। तो अतिशय दयाळू, नम्र आणि सगळ्यांना मदत करणारा होता। सर्व प्राण्यात त्याचा चांगला सन्मान होता। दुसरीकडे झाडाच्या मुळाजवळ एक मुंगी आपल्या मोठ्या कुटुंबासोबत राहत होती। ती मुंगी खूप मेहनती, शिस्तप्रिय आणि हुशार होती। दिवसाचे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असे। अन्न जमा करणे, कुटुंबाची काळजी घेणे आणि वस्ती सुरक्षित ठेवणे हेच तिचे जीवन होतं। मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। पावसाळा सुरू झाला होता। नदीला पूर आला। मुंगी पाणी पिण्यासाठी आली आणि अचानक जोराच्या प्रवाहात वाहून जाऊ लागली। तिच्या लहानशा शरीरावर पाण्याचा जोर खूप होता। मदतीसाठी ओरडली, पण कोणीच नव्हतं। तेव्हा झाडावरून कबुतराने हे पाहिलं। त्याने वेळ न गमावता झाडाचं एक मोठं पान तोडलं आणि ते पाण्यात फेकलं। मुंगी त्या पानावर चढली आणि किनाऱ्यावर पोहोचली। तिचे प्राण वाचले। त्या दिवशीपासून मुंगी आणि कबूतरची घट्ट मैत्री झाली। ते रोज भेटायचे, एकमेकांच्या कथा सांगायचे। जंगलात एक नवीन उदाहरण तयारी झाली। एक मोठा पक्षी आणि एक छोटी मुंगी, पण खरी मैत्री। काही महिन्यांनी एक शिकारी जंगलात आला। त्याने पक्ष्यांसाठी सापळी लावली आणि बंदूक घेऊन झाडांवर नजर टाकू लागला। कबूतर एका फांदीवर शांत बसलेला होता। शिकाऱ्याने निशाणा साधला। तेव्हा जमिनीवर असलेली मुंगी सगळं पाहत होती। तिने न थांबता धावत जाऊन शिकाऱ्याच्या पायाला जोरात चावलं। अचानक दुखापतीमुळे शिकाऱ्याचा बंदूक हातातून पडली। तो ओरडू लागला आणि तेवढ्यात कबूतर उडून गेला। शेवटचं शिकवण। कबूतर नंतर मुंगीला म्हणाला, माझ्या एका उपकाराच्या बदल्यात तू माझं आयुष्य वाचवलंस। तू जरी लहान असलीस
तरी तुझं मन मोठं आहे. मुंगी हसून म्हणाली, आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यासाठी काही करणं हेच खरं मैत्रीचं रूप असतं.